हेच होता का? काय रे शिवी देतो का पुरीला? कोण म्हंटल कोण दिलं शिवी? ही म्हण आईस काटा पायात गेला होता तर वाचलाय. तर हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहेत सगळे? सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघू शकता माग बॅकग्राऊंड कसं झाले, सगळं कपडे वगैरे लटकवले. तर मी आता माझ्या घरात सोडून काकीच्या घरात, म्हणजे आम्ही एकत्रच राहतो पण तसं वेगळ्या वेगळ्या फ्लोर वरती राहतो. तर मी काकीच्या घरात येऊन थांबलेले म्हणजे खाली. बघू शकता बॅकग्राऊंड पोर आणि लहान पोर आहेत ना, कसं बॅकग्राऊंड वगैरे कसं गेला म्हणून. आता इथं जरा चांगले माग पण जाणार राहणार शूटला. रान दाखवतो मागचं बघा. इथे जाणार आहे शूटला, म्हणजे काहीतरी तिथे बघू आता. तिथे दाखवतो अजून खाली गेल्यावरती चांगला व्ह्यू येतो तिथं, तिथे पण दाखवतो जाऊ. आता बघा पुढं नाही का. आता पहिले तर बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. खाली जातो. बहीण आणि भाऊ तर गेले जेवायला बाहेर, कुठेतरी जेवायला बोलवलं त्यांना. ते गेले बाहेर जेवायला. मी तेव्हा आंघोळ करत होतो, की त्यांना लगेच बोलवलं. त्याला थोडा दमच नव्हता, ते गेले लगेच जेवायला तिकडे. आता मग ते आल्यानंतर मागं जातो पहिले रानामध्ये नाही का. मग आमची सगळी मागची झाडं वगैरे दाखवली. तर खाली काम वगैरे चालू आहे तिथं. ते एमनोरा माहित असेल कोणाला एमनोरा, तर ते मागचे शेत ते एमनोरावाल्यांनी घेतले ना. तर मग तिथं सगळं आता ते लेबर कॅम्प बनवणार वाटतं तिथं, ते पण दाखवतो पुढे गेल्यानंतर. तर काहीच आता वरती जसं बोललो होतो, खाली आलोय माग म्हणजे घरा माग आलोय बघा. इथं बघू शकता सगळी घाण झाली. आता पलीकडेच जावं, कारण आम्हाला तिथं जायचंय त्या दगडांपाशी. सगळी घाण झाली, पलीकडे जाते ना आम्हाला. इथे बघा आमची झाड सगळे, पपईची झाड आहे माग, नारळाची पण झाड आहेत, आंब्याचे छोटं झाड लावलेले इथं. थोडीफार आवळीची पण झाड आहेत, म्हणजे पाने कडी वाटता येईल. बघू प्रयत्न करतो तिकडे जायचा, बघू आता काय होतंय. या दोघांना घेऊन आलोय, यांना घेऊन चाललोय तिकडं. तुम्हाला जसं बोललो तुम्ही, तिकडे लेबर कॅम्पचं काम चालू आहे. पण आम्हाला जायचं इथं या दगडांपाशी, तिथं चांगलं म्हणजे बसायला बिसायला हाय. यांना पाठवले काहीच पुढं पहिले, म्हणलं तुम्ही जावा मग मागून मी येतो. ट्रायल दिलं यांना, बघू जातात. ही जर सक्सेसफुल झाली पलीकडे जायला तर मग मी पण जाणार आहे. पण दीदीने मारली उडी, भाऊ काय करत, भावाने पण मारली उडी. जावा की पलीकडे. काय झालं ते बोलवायला लागले. हा आलो थांब. तिकडे पहिले आपल्याकडे या, आपल्या घरा मागे या पहिले. गाईस कॅन्सल झालं आपलं, पलीकडे जायचं तिकडं. हे बहीण भाऊ आधी गेलते, ती तिथून परत माग आली, कारण की मम्मी लागली वारडायला, नको जाऊन दे तिकडे चिखल परत दगडी फिगडी नको जाऊ म्हणती. आता बघू नंतर मित्र आले की त्यांना घेऊन जातो माग तिकडं. पण तिथं जायचंच ते मला तिथं काही करून, कारण की आता काल परवा दगडी टाकली तिथं. तिथं बसाई बिसायला जागा पण आहे, मस्त वाटते तिथं जरा. आपल्याला ऊन खाली झालं म्हणजे 4-5 वाजता तिथं जातो. बघू पण आज शूट करायचं म्हणजे करायचं आपल्याला तिथं. यांना नाही नेऊ शकत तिकडे, कारण मम्मी वरडायला लागली वरतून, नको नेऊ म्हणते त्यांना. तर बघू आता दुसरीकडे कुठं जागा आहे का शूट करायला, मग तिथं जाऊ. आमच्या ट्रायल घेतो आणि येड्यासारखं पाठवतो चिखलात. बघा आमची दरवेळी ट्रायल घेतो, बघा कसं येड्यासारखं करतोय. दोघांना पाठवून प्रँक करणारे, त्याने आमच्यावरती लय प्रँक केलेले, त्यामुळे आता त्याच्यावरती प्रँक करणारे तो तिकडे गेले, ते तिथं थांबलाय तो. आता येत असेल तो दीदीला सांगणार आहे, त्याला शिव्या घेऊन आलाय तो. आणि गाईज आम्ही आता असं सांगणार आहे की मला एका पोराने शिव्या वगैरे
चालू पण केली शूट करायला. आम्ही गपचूप केलं त्याला काय सांगितलं तुझे काय आहे. अरे दादा एक विषय झाला शिव देऊन गेले पोरग. कोणतं? त्याने ब्लू कलरचा शर्ट घातलाय खाली एक पॅन्ट घातली ब्ल्यू तिकडे पळाला इकडे गेला असं बारकोच तोंड घात. थांब बघू ना. लेकिन एक सेकंड तोच होता का? काय रे शिवी देतो का पोरीला? कोण म्हंटल कोण दिलं शिवी? ही म्हणली मला शिवी देऊन पळून गेलाय. अरे दुसऱ्या मुलाने दिली मी कुठं. मुझे अपने घर जाना है मुझे घर जाना है मुझे अपने घर म्हंटल तुला तूच म्हणला तू शिवी दिली मला देऊ काय हे केले कान पडत दिलं येईन का तुला लक्षात. असं पूर्ण शिवी येऊ नको इथं. असतो का असलं कान पडीन का नाही असलं प्रँकिंग करत नका जाऊ. हो सॉरी भाऊ चुकलं माझं. मला माहित नव्हते प्रँक करते म्हणून उगाच तुला शिवी दिल्या. परत नाही होणार असली चूक. तर काय आता प्रँक थोडस झालं म्हणजे थोडं शूट केलं आम्ही. आता चालू दगडात तिथं बळत चालू नाही का भाऊ बहिणीने दिलं वरती पाठवून. आता दगडात तिथं जातो. तिकडे बघू शकते आपलं व्ह्यू. आता तिकडून एकदा व्ह्यू देतो तुम्हाला आमच्या घराचा. बघू शकता आमची गल्ली. मग जातो पहिले तिकडं. खाली बघा किती घाण झाली गाईच. पाणी पाणी झाले सगळं इथं. तरी बळत चाललोय आम्ही कस तरी करत. कॅमेरामॅन पण आलाय आमचा. विहिरीला पाणी इथं. लय पाणी झालं इथं. काहीच खाल्ले पाणी तरी चाललोय आम्ही बळच. आता पुढे नाही इथं पाणी. इथं चुकलेलं. कोण? कॅमेरामॅन लय घाबरायला लागलाय गाईज. त्याला चालतं येईन पाण्यात स्लिप होईल ते आता. आता पुढे नाही इथं पाणी. तिकडं मागं थोडं थोडं पाणी होतं. हा गाईज काटे पण तिथं खाली टोचते बघा. हे पायात जाते सगळं गाई माहिती का. कडक झाले सगळे. डायरेक्ट पायात घुसते. इथं तर बघा कसं. अरे इथं पण पाणी आहे. बघ इथं पाणी बघ. इथून फक्त एक उडी मारली की तिकडे पलीकडे जाईल. मग बघा काही सगळं पाणी आता कसं चाललंय आमचं आम्हाला माहिती. तरी ट्राय करू आपण एकदा. काहीच काटा पायात गेला होता आता वाचलाय. कॅमेरामॅन बघून चालणार. भाई काटे बघ इथं. काटेच टाकले सगळे. बघा काही आता पलीकडे जाता येत नाही. काटे बघा खाली इथं. अलाउड नाही वाटतं पलीकडे जायला. इथून थोडं दिसतं जायला सारखं. इथून जायला दगड पाय दिला की होते. काय करावं गाईज. तिकडून एक जागा यायला. तिकडून नाही जाता येते. सगळी काठी टाकलेत. काठी लागते रे. वाली बोंबलायचे रे. कर कर कर. तर गाईज कॅमेरामॅनने कष्ट केलेलं पलीकडे गेलाय कस तरी उडी मारून. आता मी बी ट्राय करतो नाही का. मला तर येता यायचं नाही. त्याची हाईट मोठी म्हणून ते आलाय. थोडं जरी हुकलं ना घुसलं. आलो आलो फायनली गाईज आलेलो इकडे. तर बघा इथला गाई आता व्ह्यू. आमची गल्ली बघा आता टॉपची दिसते इथून. मी बी हळू सोडतो वरती. गाईज ते मधलं छोटं घर माझं पाणी. दगड बिगड फटाकला ना बसते शॉट मग पाहायला. काही फाईन तर काही फायनली आले आम्ही आता इथं. आमले मस्त पैकी येऊन वरती लांबे. तर काय आता आम्ही उतरतोय खाली दगडावरून. कॅमेरामॅन चढला तिकडे टॉपला गेला एकदम. आत्या आले. हा बरोबर.
तर आता चाललोय. तो माझा आधीचा ब्लॉग पण बघितला असेल, ते साप दिसला होता आम्हाला, तिकडे चालले आता. सांग काय मम्मीला माहिती. तर काय आता कॅमेरामॅन पण उतरलाय खाली शेवटी, त्याला पण घेऊन जातो तिकडे ना. म्हणजे आमचा नवीन कॅमेरामॅन आहे, याचं नाव काय म्हणला? हा, याचं नाव कुमार राठोडे. याची आयडी इंस्टाग्रामला आहे ना तू? त्याची इंस्टाग्रामची आयडी मेन्शन करतो डिस्क्रिप्शन मध्ये, त्याला चेकआउट करा त्याचं पेज. जातो तिकडे पुढं टर्फला. तिकडे टर्फ आता म्हणजे आधी गेलो तेव्हा एवढं काम नव्हतं झालेलं, खेळायलाच नव्हती पोरं. आता येते तिथं चांगली पैकी, म्हणजे बऱ्यापैकी खेळायला पोरं तिथं आता. आता जातो परत साप दिसतोय का बघू आपण, दिसला तर मग परत पळून यायचं त्या मागच्या ब्लॉक सारखं. A few moments later. तर गाईज आलो इथं त्या रस्त्याला आलोय फायनली, मागच्या रस्त्यालाच, म्हणजे मागच्या ब्लॉकच्या रस्त्याला आलोय. तुम्ही ढिगारा बघू शकता, इथला हा ढिगारा. तिथं साप दिसला होता आपल्याला. आता बघू त्या परत ढिगारा साप दिसतोय का काय. मला तर वाटतंय ना दिसणार, दिसला तर बघू. टर्फ बघू शकते तिकडे आता सगळं पडीत ठेवलेलं टर्फ तिथं, म्हणजे आता कोण नाही खेळायला तिथं. संध्याकाळी 4-5 वाजता चालू होतं तिथं खेळायला. मला त्याला वाटतं साप इथं, कारण की आता पोरे बिरे खेळायला, गाड्या बिड्या वाहतूक चालू झालेली, त्यामुळे नसतील जात. मग ते बाबा उन्हाळ्याचे साप बाहेर येतात, काय माहिती. आता पत्रे मारतात ना, आता पत्र्याचे तिकडे शेत होतं, त्यामुळे साप लगेच यायची इकडं. तर काही थोडं अंतर राहिले, तिकडे बी जाऊ. पुढे एक विहीर पण आहे, ते विहिरीचे तिथं पण जाऊन येऊ झाडाखाली मस्त. बघू तिथं विहिरीत पाणी बिनी आहे का काय. उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यात नसतं, मला नाही वाटत पाणी असं तिथं. तरी बघू एकदा चेकआउट करू जाऊन तिथं. तिथं मॅचेस वगैरे होत असते टर्फ मध्ये, आम्ही येतो सारखं बघायला इथं. कुणाला नाही, आपल्याला नाही देणार, पैसे झालेत ना काय तिथं. काय माहिती नाही ठरलेले असते तासाला किती असते काय माहिती. 1200 रुपये म्हणजे तासाला इथं. टीम असते ना, टीम ते टीम मध्ये असते त्यांचं. माझ्या जवळ 7 लोक असतात, ते 1200 रुपये तासाला. आता पहिले इथं बघतो, व्ह्यू घेतो, मग तिकडे टर्फच्या विहिरीच्या दूध जातो. कोणती गेली आरेक सोबती. गाईस कमेंट मध्ये सांगा मला हेअरकट कसं करू. तर गाईस आम्ही विहिरीकडे गेलतो, म्हणजे विहीर ब्लॉक केलेली, मला माहित नव्हतं. विहीर मध्ये असं वरती कापड टाकलेले सगळे, त्याच्यामध्ये कचरा जाऊ नये म्हणून. दाखवतो येणार नाही तिथं. आता परत रिटर्न चालले आम्ही घरी. मम्मीच्या फोनवर फोन यायला लागलेत, घरी ये घरी ये. जेवतो नाही का घरी जाऊन, आता 1:30 वाजून गेले. आता पहिले घरी जाऊन मस्त पैकी जेवणार. आता सगळं म्हणजे तिकडून आलो टर्फ करून, टाईप झोपलेलं जेवण नाही का. तर आता 5 वाजून गेलेत, 5:15 वाजलेत. आता आलोय खाली, तिथे खेळते भावाचा मित्र खेळतोय. याला तुम्ही बघितलं असं मागच्या प्रँक मध्ये आता यो. हा काय म्हणजे आपला दुश्मन नाही, मित्रच आहे आपण, पण त्याला प्रँक साठी घेतलेला आम्ही नाही का. तर वरतून बहीण सुद्धा बघती. खेळतात म्हणून आलोय खाली, नाही काय लक्ष ठेवायला, कारण की आमची इथं पोहण यांना त्रास देतात. तर आता यांचं म्हणजे खेळून झालं की थोड्या वेळाने वर जाणार आहे. बघा आता अजून पोर येणार आहेत, बघू पुढं. तर गाईस आता आपला कॅमेरामॅन सुद्धा आलेला आहे खेळायला, म्हणजे आपण बघू शकते. जसं की आमचा कॅमेरामॅन बघा शूट करत होता, मदत करत होता शूटला. ते खेळते ना भावासोबत तिकडं. minutes later. तर गाईस मी आवरून वगैरे आलेले खाली नाही का, गंध बिंद लावून भांडी पाडून आले मस्त पैकी. आता मित्र येते म्हणून वेट करतोय. मित्राचं माझं अचानक ठरलं की रामनवमीसाठी तिथं आमच्या चौकात साऊंड सिस्टीम लावलेली, ती बघायला आणते. आता आम्ही बघू आता कुठली साऊंड सिस्टीम लावली, कशी वाचली मला पण माहित नाही कुठली लावलेली. आता बघू आपण जाऊन पहिले चेकआउट करू नाही का. खाली वेट करतोय मित्रांसाठी. तर गाईस फायनली आम्ही कॅमेरामॅन सुद्धा आलेला आहे, तर दोघं पण चाललेले आम्ही नाही का. तर बघा मग आता ते साऊंड सिस्टीम पण दाखवतो मी ब्लॉग मध्ये. आता तू जरा तिथे करू जाऊन आधी. वगैरे घेतलंय पहिले, ज्या वेळेला महाप्रसाद घेतलं, महाप्रसाद घेतलंय खायला. सोबत आलेले
तिकडे चालू आहे आता महिला महाप्रसादाला घेतलेला तर काही आता आम्ही घरी चाललेलो आहे, कारण की तिथं म्हणजे जास्त गर्दी झाली, खाऊन पिऊन पण झालं, म्हणजे महाप्रसाद खाऊन झालं आमचा. आम्ही चाललोय, दिदीन ते तिकडून शॉर्टकटने आलेत, आम्ही इकडून जरा लांबून आलो फिरत म्हणलं जरा जिरण नाही का. आता ते पुढं आले असतील काय माहिती, घरी पण गेले असतील. आम्ही हळूहळू चालत चाललोय. तर आता जातो पहिले घरी. काही आता तिकडून जाऊन आलतो आम्ही, खाली येऊन थांबलेलो नाही का, भाडेकरांना पाणी सोडले. तर आता पाणी सोडले, तुम्हाला माहिती आहे टायमिंगला मी पाणी सोडायला लागतं मला भाडेकरांना. पाणी सोडून झालं की मग डायरेक्ट वरती जाणार आहे. काही आता पाणी वरून झालेले सगळं, आता वर जातो पहिले नाही का, वर जाऊन मस्त पैकी एडिटिंग करत बसणार आता ब्लॉगची. ब्लॉग सोडून देणार युट्यूबला, तुम्ही आपला ब्लॉग चेकआउट करा. धन्यवाद ब्लॉग बघितल्याबद्दल. भेटूच आपण नवीन ब्लॉग मध्ये, पुढच्या ब्लॉग मध्ये. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर पण करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.